होते हे धुके. कावरे बावरे पक्षी झाडातले जाहले हे मुके. आता चालू होई इथे जीव घेणा असा खेळ हा. मनाची मनाला लागतसे आस, प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास. पाखरू जीवाची अडकत जाती, सुटकान होते. गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे. अगं बाई आणखी काय आणलंस हे? बघ आता. ओ नाही ना, तुझा उत्साह म्हणजे कमाल आहे. काय काय केलंय इतकं छान छान. ओ बघितलं का किती सुंदर डेकोरेट केलंय तुमच्या सुगरण कन्येनं. हा सुंदर आहे, सुंदर. वा काय सुंदर आहे. अगं तेच ते तुझे काय म्हणतेस ना ते. अहो तिकडनं दिसतंय तरी का काय आहे ते. आता टेबलवर येईन तेव्हा मी बघेनच ना. 2 चाव्या. किती अरसिक आहे तुझे बाबा, पाहिलंस ना. आई तू पण कशाला त्यांच्या मागे लागतेस. अपने आंसू पोंछ लो पुष्पा. आई हेट टीयर्स. आई हेट टीयर्स माय डियर. रडत बसायला मी काही तिसरीतली मुलगी नाहीये. आय एम जस्ट डिस्टर्ब्ड. गेले 6-7 तास तो माणूस माझ्या मेहनतीचा, माझ्या अकलेचा, माझ्या इगोचा चावून चोथा करतोय. आय मीन माझे बॉस आहेत, याचा अर्थ माझा वाटेल तसा अपमान करायचा हक्क मी त्यांना दिला असं होत नाही ना. आणि एवढेच आम्ही कमी अकलेच त्यांना वाटत होतो ना, तर पहिल्यापासून या प्रोजेक्ट मध्ये लक्ष घालायचं ना. गेले 1.5 महिना मी दिवस रात्र मान मोडेपर्यंत काम करतेय. आज हा माणूस येऊन मलाच अक्कल शिकवतोय. त्यांना मी भिंत रंगवणारी रंगारी वाटते का रे. आय अग्री मी त्यांच्या एवढी ब्रिलियंट नसेन, पण माझ्याकडेही सेम डिग्री आहे, बी आर्क. 5 वर्ष मी मेहनत करून शिकून ती मिळवली. दादरच्या फेरीवाल्याकडे नाही विकत घेतली. झालं सगळं विष ओकून की अजून काही फुतकार बाकी आहेत. नाही सिरियसली असं वाटतं की खरंच माझ्या हातमध्ये आता विष आहे. चावले एखाद्याला ना तर मरेल तो. अरे बापरे, मग जातो मी. नाही म्हणजे मरणाला घाबरत नाहीये मी. तू जेलमध्ये जाशील ना. या टॉर्चर चेंबर पेक्षा ना ते नक्कीच बरं आहे. कूल डाऊन बेबी, कूल डाऊन. किती चिडशील. तुला राग नाही येणार का रे जर तुला कोणी. मला कशा कशाचा आणि किती राग येतो हे तुला काय सांगू मी. मुळात ही फर्म माझ्या बाबांची. आजही मी 50% पार्टनर आहे. पण इथं मला जी वागणूक मिळते ना, त्यावरून एखाद्याला असं वाटेल की मी कधीतरी विक्रमकडून कर्जाऊ पैसे घेतलेत आणि ते मला फेडता आले नाहीत, म्हणून मला इथं टेबल पुसायला ठेवलाय. स्वेअर मला जर एक खून माफ असता ना. केला केला. जाऊन विक्रमला संपवून ये आणि आमची वर्षानुवर्षाच्या या गुलामगिरीतून मुक्त टाक. तुम्हा पुरुषांचं बरं आहे. तुम्ही डिस्टर्ब असलात की बाजूचा बार गाठता, 2 बियर पोटामध्ये ढकलता, झालं. आम्हा बायकांना तेही शक्य नाही. मग मी आहे ना. बार कशाला हवा. बी माय गेस्ट. आणि इथे काम कोण संपवणार. मालकांनी जे चेंजेस सांगितले ते जर आज झाले नाहीत तर उद्या मला खरंच अंगठे धरून उभा राहण्याची वेळ.
म्हणजे तू आता इथं काम करत बसणार आहेस? आय हॅव नो ऑप्शन. हे बघ, मी पण तुझा बॉस आहे आणि मी तुला ऑर्डर देतो की आत्ताच्या आत्ता हे दुकान बंद कर आणि बाहेर पड. अरे मयंक, पण पगार कापेन तुझा, नाही तर अगं उद्या येऊन कर ना काम. तो विक्रम पण कधीच गेला. ते कशाला थांबतील? मला टॉर्चर करून झालं, आता आपण गाढवासारखी ओझी व्हायची. ते तर जाणारच ना, त्यांच्या बायकोचा वाढदिवस आहे ना. चॅलेंज. लता केक काढून ठेवलाय, घेऊन जा घरच्यांसाठी आठवणीने. बेबी आता रागवणार बरं का मी, लवकर ये, उठ. आलो 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 आलो. अरे वा, आज काय एकदम हिंग पुस्तक तलवार असा सगळा मेनू आहे की काय? काहीतरी काय हिंग पुस्तक तलवार. हा, साबुदाण्याचे वडे काय, नूडल्स काय, रसगुल्ले काय. हो, आणि बिर्याणी सुद्धा. हो, बिर्याणी पण आहे. अरे बापरे. आणि पपईतला दिवा. अरे बापरे, एवढ्या सगळ्या संस्कृती एकत्र आल्यात नाही देवी? मग जगातल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये तुला हे असं जेवण मिळणार नाहीये, इतक्या विविध प्रकारचं. अरे बाबांचा आज उपास ना, म्हणून साबुदाण्याचे वडे केले. आईला बंगाली मिठाई आवडते, तुला बिर्याणी शिवाय चाललं असतं. आणि बाईसाहेबांना नूडल्स पाहिजे. कोणत्या रेस्टॉरंट मध्ये मिळणार होता तुला असला मेनू? अगं, तुझ्या पाककौशल्याबद्दल इथे कोणालाही शंका नाहीये, नो डाऊट्स ऍट ऑल. पण आज तुझा वाढदिवस आहे, आपण सगळे बाहेर गेलो असतो की जेवायला. एवढी उरफोड करायची काय गरज होती? अरे याच्यात काय उरफोड आहे? मिठाई तर विकतच आणली. आणि बाकी सगळं ते तर मी घेऊ बनवलं. आई पटकन वाढायला कितीस का? मी आलेचा 1 मिनिटात आले. अगं तू पण बस ना. आले. लताला थांबवून घ्यायचं होतंस. ही मुलगी पण अशी आहे ना. बाबा, आज तरी गोड खाणार ना? छे, नियम म्हणजे नियम. विक्रम काय ग, काय झालं? मी बघतो. काय ग, काय झालं? पाल खूप मोठी आहे. काय ग, काय झालं? काय नाही बाबा, नैनाची मैत्रीण आली होती तिला भेटायला. काही काय सांगतोस? नाही बाबा, मोठी पाल आहे इकडे. केवढ्यानी किंचाळलीस, पळाली. पण किती घाबरतेस ग छोट्या छोट्या गोष्टींना. असू देत, जाऊ देत, मी बघून घेईन माझं. तू जा जेवायला. असं कसं जाऊ? वा, अख्ख्या दिवसात आता पहिल्यांदा भेटलीस एकटी मला तू. असं कसं जाऊ? बाहेर बसलेत ना सगळे. असू दे ना बाहेर, आपण आतमध्ये दोघेच आहोत ना. देवी येईल. बघू. ए बाल. जख्म दिल में निकली साकी, लहू बन के शायरी. मयंक प्लीज. हे तुला तंबूतल्या त्या अरबाची गोष्ट माहितीये का? कोणाची? तंबूतल्या अरबाची. आधी बिचारा तंबूमध्ये आरामात झोपला होता आणि त्याचा उंट बाहेर बांधला होता. मग त्याच्या उंटानं आपली मान तंबूमध्ये घातली, मग पाय घातला. सकाळी तो अरब तंबूच्या बाहेर होता आणि त्याचा उंट तंबूमध्ये आरामात झोपला होता. अरब म्हणजे तू आणि उंट म्हणजे विक्रम सर, राईट? यासाठीच तू मला जास्त आवडतेस. तुझ्यासाठी जास्त वेळ आणि जास्त शब्द खर्च करावे लागत नाही. बरोबर आहे तुझं. तू अरब म्हणजेच मी, मयंक धुरंदर. मग काय, उंट घुसला तंबूमध्ये आणि तंबू बळकावला. माझा विक्रम वनारसे माझ्या बापाच्या फर्म मध्ये 50% पार्टनर आहे, स्वतःच्या खिशातली दमडी सुद्धा न खर्च करता. माझ्या बापानं मला अग्नी द्यायचा अधिकार तरी कसा दिला यातच आश्चर्य वाटते मला. विक्रमचं बाकी सगळं मी माफ करेन अनन्या. त्यानं माझा बाप माझ्यापासून हिरावून घेतलाय.
त्याबद्दल मात्र मी त्याला कधीच माफ नाही करणार. कधीच नाही. नाही, मी एक काम करतो ना, मी 2 दिवसात स्वतः साईटवर येऊन बघून जातो ना. शुअर, या 2 दिवसात नक्की. कम ऑन, तुमचं माझं ट्रॅक रेकॉर्ड माहिती आहे ना तुम्हाला. हां, ऑफकोर्स. नाही नाही नाही, तसं फार नाही, कारण एरवी ह्या वेळेला जागे असतो आम्ही. येस येस. ओके ओके ओके, गुड नाईट, बाय बाय. केवढा भराभरा बोलत होता, कान तापलं माझं. काय झालं? काहीच झालं नाहीये का? काय काय कुठे लागलंय का माझ्या चेहऱ्याला? काहीही लागलेलं नाहीये. पण तुला असं वाटत नाही का तू काहीतरी विसरतोयस? मी काय? ओ ओके, जेवण. हा, काय जेवण होताच. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे. मी डाएटवर जायचा विचार करतो, पण तुझ्या हातचं जेवण मला काही चालतच नाही त्याच्या पुढे. मी उद्या फुग्यासारखा फुगलो ना तर मला दोष देऊ नकोस. आज सुद्धा केवढं कस्टर्ड खाल्लंय मी, आणि वांग्याचं भरीत तर. मी जेवणाविषयी नाही बोलते. मी चांगला स्वयंपाक करते माहितीये मला, 1000 वेळा सांगितलंयस तू. अगं पण आजचं विशेष होतं. तू आता जेवणाबद्दल एक शब्द जरी बोललास ना तरी उद्याचा पूर्ण दिवस उपाशी ठेवीन मी तुला. असं चिडायचं नाही, आज वाढदिवस आहे तुझा. अजून 15 मिनिटं आहेत. वाढदिवसाच्या विषयी असं चिडायचं नाही. ओके, अगेन विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अरे, वाढदिवसाच्या दिवशी बायकोनी चिडायचं नाही एवढं कळतं, पण तिला जाऊ दे. सगळ्या गोष्टी बोलूनच दाखवायच्या असतील तर काय उपयोग आहे? पण तू बोलली नाहीस तर कसं कळणार मला? जाऊ दे, तुला कधीच कळणार नाही. तू बायकांची ही काय अपेक्षा असते की नवऱ्याने अंतर्यामी असायला हवं? अरे, आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला एक गिफ्ट द्यायचं असतं हे समजण्यासाठी अंतर्यामी असण्याची काय गरज आहे? एवढ्यासाठी आदळपट आहे? आदळापट? मी काय आदळापट केली? छे छे छे, अजिबात नाही, अजिबात नाही. आता जी काय आपली चर्चा चालू आहे ती अत्यंत मैत्रीपूर्ण आणि हसत्या खेळत्या वातावरणात चालू आहे, नाही का? कालच मी तुला विचारलं तुला काही गिफ्ट हवं का, तेव्हा तू देवीकडे बोट दाखवून म्हणालीस की हे गिफ्ट आहे ना, मला आणखी काही नको म्हणून. मी ना मूर्ख आहे, मी महामूर्ख आहे. जाती मी. कुठे चाललीस आता? दरवाजे बंद आहेत की नाही बघून येते. हो, दरवाजा नीट लावायला पाहिजे, असा घट्ट दरवाजा लावून घे प्रॉपर. मला सांगायची गरज नाहीये, मी रोज करते. ओके ओके ओके. दार खिडक्या नीट लावून घ्या. तू काय माझ्याशी वाकड्यातच जायचं ठरवलंयस का? आणि बरोबर आहे, आता माझा वाढदिवसही संपत आलाय, माझ्याशी कशाला चांगलं वागशील? बरं सुद्धा वागायची गरज नाहीये. अगं तसं नाही, तुझं दरवाजाकडे नीट लक्ष नसतं ना म्हणून म्हटलं. विक्रम, हे काय? एका बर्थडे गर्ल साठी. उघड. हाऊ इज इट? माझ्यासाठी? मी कसं घालणार? आणि असा दागिना दुसऱ्या कोणाला तरी द्यावा अशी कोणी माझ्या आयुष्यात आलेली नाहीये. तुझ्याच साठी. सुंदर आहे. तुझ्या इतका नाही. विक्रम, तू पण ना. मी आजच आहे, परवडलं ना बघ, नाहीतर सोडून दे बघ. सोडून देऊ? मी का सोडून देऊ? मी नाही सोडणार. नक्की. विश यू हॅपी बर्थडे.
मैत्रीण यावेळी आपण वॉचमॅन वॉचमॅन पांडुरंग 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 काय साहेब? कोणीतरी बेल वाजवली ना? कोणी वाजवली बेल? कुठं? अरे आता बेल वाजली, कोणीतरी बेल वाजवली का? नाही तर अहो साहेब, मी कवापासून इथंच आहे. इथं कुणी बी आलं नाही, कुणी बी गेलं नाही. अरे मग काय आपोआप वाजली का बेल? का भुताटकी आहे का? असं कसं होईल? साहेब मग मी काय करावं? काय नाही, नीट लक्ष दे आता. दादा बस तिकडे लक्ष दे आता नीट. ठीक आहे ठीक आहे. झोपू नकोस. काय रे विक्रम, असं अचानक कुठून बाहेर का आलास? अगं काही नाही, बेल वाजली म्हणून बघायला आलो होतो. बेल वाजली म्हणजे तुला ऐकू नाही? नाही. कम्मा. कोणी आलंय का बाहेर? नाही, मी पांडूला विचारलं तर तोही म्हणाला कोणाला पाहिलं नाही म्हणून. तुला भास झाला असेल. अरे भास कसा होईल? ऐकली मी. बर, नाही येणार का कोणी बाहेर? चल आता झोपायचं. हॅलो, कोण बोलतंय? अविनाश? गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. लता, लता, हे ज्यूस आणि घेऊन जातो. लता, ज्यूस ठेव. अगं मी नको म्हटलंय. लता साहेबांना ज्यूस दे ना. सकाळी सकाळी एक ग्लास फक्त सी विटॅमिन प्लीज. येतो येतो. तुझं न्यूट्रिशनचं लेक्चर ऐकण्यापेक्षा मी ज्यूस घेतो. सकाळी सकाळी एकदा दमदमीत नाश्ता केलास आणि ज्यूस घेतलास ना, मी तुला लंच पर्यंत फोन सुद्धा करणार नाही. हो ग बाई, तुझे हात पोटात जात आहेत म्हणून मी 18 तास काम करू शकतो. एक विचारू? आज सकाळपासून आणि विशेषतः ब्रेकफास्ट टेबलवर तू एकदम शांत शांत आहेस. कसला विचार करतोयस? रात्री कोणीतरी बेल वाजवली त्याच्याबद्दल तर नाही ना? नाही, जरा गोव्याचं जायचं चाललंय. गोवा? आपण गोव्याला चाललोय? ऑफिसचं प्रेझेंटेशन आहे, एक प्रोजेक्ट पिच करतो ना. हो, मग हा प्रोजेक्ट सुरू झाला की आपण आठवडाभर जाऊया. हो, आता सुरुवात आहे, अजून ते पिच होईल, मग मीटिंग्स होतील, मग क्लायंट अप्रूव्ह करेल. अप्रूव्ह होणारच. तू ज्याला ज्याला हात लावतोस त्या सगळ्याचं सोनं होतं. मला का हात लावतोस? माझं ऑलरेडी सोनं झालं. हो, येणारच असतं गोव्याला. येऊ? हा म्हणजे बघ, म्हणजे विचार कर, पण देवीची शाळा आहे, 4 दिवस बुडेल शाळा. बघ. हो हो, आत्ताच शाळा सुरू झाली आहे. टेस्ट असेल तिची पहिली, आणि त्यातून असे पावसाळ्याचे दिवस. सीझन मध्ये जाऊया ना, कार्निवलला. मग मजाही करता येईल. आता कामाच्या निमित्ताने मग मलाही तुम्हाला वेळ नाही देता येणार, मी कामात अडकलेला असणार नाही का. आणि परत मयंकही येणार आहे बरोबर, इतरही लोक असतील. मयंक येणार आहे बरोबर? हो, म्हणजे हाच प्रश्न मी त्याला विचारला. ओ का ठो कळत नाही, पण बरं 4 दिवस राहणारही नाही. तू 4 दिवस जाणार आहेस? हा, म्हणजे मीटिंग्स, डिस्कशन्स,
4 दिवस लागतीलच ना. पण हा बाजीराव मयांक 2 दिवसात परत येणार आहे. का? तर म्हणे कुठल्या रेसला जायचंय. डिस्कस्टिंग. प्रकाश सरांचा मुलगा आहे म्हणून मी सहन करतो त्याला. विक्रम, मला म्हणतोस मी न्यूट्रिशनवर फार लेक्चर देते म्हणून. तू मयांक विषयी बोलायला लागलास की किती वेळ बोलतोस माहितीये तुला? Is it? Oh. ठीक आहे, निघतो मी. तर तसंही सकाळी सकाळी तोंडाची वाफ दळू नये, राईट? राईट. आणि मला पण आज माझी एनर्जी वाचवायची आहे. माझी मैत्रीण येणार आहे, भाग्यश्री. भाग्यश्री? अरे आपल्या लग्नात आली होती. हो. ओ मे बी तुला नसेल लक्षात. काल तिचा फोन आला होता. पोटभर गप्पा मारायच्यात म्हणली. हो. पण तिचा सूर जरा गंभीर वाटला. काय बोलायचं काय माहित. बर, मी काय भाग्यश्री बरोबर गप्पा मारायला थांबू? नाही नको. जाऊ. बाय. एक सेकंड. हा, ज्यूस घेतला होता ना. बाय, सी यू. Good morning. Hey, morning. Hey guys, I have an announcement to make. Please come here, please. Roshi, na. Here. आपलं गोवा प्रेझेंटेशन सक्सेसफुल झाल्यानंतर बऱ्याच पार्ट्या होत राहतील. पण तोपर्यंत आपल्या स्टाफनं जी मेहनत घेतलेली आहे त्याचं काय? त्याच्यासाठी सेलिब्रेशन नको? म्हणून या शुक्रवारी माझ्या घरी माझ्याकडून सगळ्यांना पार्टी. ड्रिंक्स, dinner and DJ, and your smile will be your dress code. So let's rock, guys. मी इन्व्हायटेड आहे का? मला गेट क्रॅश करायचंय. अरे you will be the guest of honor, sir. ओके, पण आधी पहिलं काम संपवा. अनन्या, आय नीड यू इन माय कॅबिन इन नेक्स्ट 10 minutes. Ten minutes. हॅलो, कोण बोलते? अविनाश, तुला माझा मोबाईल नंबर कसा मिळाला? मी आता बिझी आहे. मला दुसरा महत्वाचा फोन येतो. बाय. हा बोल भाग्यश्री. हो हो, निघाले. ओके, बाय. मोठी दाढी होती, हातात लाल रुमाल होता आणि आपण हायड अँड सीक मध्ये जसं लपतो ना तसा तो त्या ट्रीच्या मागे लपून आपल्या घराकडे बघत होता.